सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. चला, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं बाळांनो, आपण सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर मधला एक सब्जेक्ट ऑलरेडी स्टार्ट केला आहे. कोणता? डिजिटल टेक्निक्स. आता सेकंड इयर कम्प्युटर मधला सगळ्यात महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा इथून पुढे तुम्हाला प्रोग्रामिंगसाठी जो सगळ्यात बेसिक सब्जेक्ट लागणार आहे त्या सब्जेक्टला आपण स्टार्ट करतोय आणि आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग सी प्लस प्लस. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग सी प्लस प्लस. आता एक लक्षात घ्या, या सब्जेक्टला मी सगळ्यात महत्त्वाचं का म्हटलं लक्षात घ्या, कारण की हा जो अप्रोच आहे कोणता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, याच्यामध्ये आपण ह्या सेमला कोणती लँग्वेज बघणार आहे? सी प्लस प्लस. जर हा अप्रोच जर व्यवस्थित कळला तर मग आपल्याला जावा कळेल. जावा जर व्यवस्थित, कारण हेच कन्सेप्ट तुम्हाला पुढे लागणार आहे. जावामध्ये पण तेच कन्सेप्ट आहेत. ॲडव्हान्स जावा झालं, पायथन झालं, जावा स्क्रिप्ट, बऱ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला हे उप्स कन्सेप्ट OOP याचा शॉर्ट फॉर्म जर बघितला आपण तर ह्याला काय म्हटलं जातं? OOP किंवा उप्स कन्सेप्ट म्हणतो आपण. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मग आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला परत सांगतोय, मी लेक्चर सुरू करायच्या आधी किंवा तुम्हाला सब्जेक्ट सुरू करायच्या आधीच क्लिअर करतोय की या सेमिस्टरमध्ये आपल्याला फक्त सी प्लस प्लस प्रोग्रामिंग शिकायची नाहीये. जर मला तुम्हाला सी प्लस प्लस प्रोग्रामिंग फक्त शिकवायची असती तर ते एकदम सोपं टास्क आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त प्रोग्राम शिकवायचे. काय करावं लागेल? मला ज्या हेडर पहिला असतील सीच्या, हॅश इन्क्लूड stdio.h असेल त्याच्याऐवजी आयो स्ट्रीम घ्यावं लागेल, प्रिंट एफच्या ऐवजी सी आउट घ्यावं लागेल, स्कॅन एफच्या ऐवजी सीन घ्यावं लागेल, बाकी प्रोग्राम तसाच राहणार. पण माझा सी प्लस प्लस या फक्त प्रोग्रामिंगवर फोकस राहणार नाही. माझा जो फोकस आहे या सेमिस्टर मधला, व्यवस्थित लक्षात घ्या, या सब्जेक्ट ज्या वेळेला मी शिकवणार आहे तर या सब्जेक्ट मधला मेन जो फोकस आहे तो या अप्रोचवर, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगवर. मग आता मला सांगा, तुम्हाला जर थोडंफार नॉलेज असेल किंवा जर समजा तुम्ही युट्यूबवर काही व्हिडिओ बघितले असेल किंवा कुठं डेमो केले असेल, काही झालं असेल, तर मला फक्त सांगा की व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, की हे OOP म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? बोला बोला चला. आणि काय लक्षात घ्या, आपल्याला हे सेशन जे आहेत थोडेसे इथून पुढचे प्रोग्रामिंगचे सेशन असू द्या, त्याला थोडंसं आपल्याला काय करायचं बाळांनो, इंटरॅक्टिव्ह करायचंय, जेणेकरून काय होईल, हे वन वे कम्युनिकेशन वाटणार नाही. ठीक आहे का? लँग्वेज तुम्हाला एक सांगतो बाळांनो, मी तुम्हाला पहिले सांगतोय, ही जी लँग्वेज आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे आपल्याला OOP, हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टचं टार्गेट आपलं 70 आउट ऑफ 70 आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय हे अजिबात अवघड नाही, खूप सोपं आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला आतापर्यंत सांगतो, ज्या ज्या वेळेला सेकंड इयरच्या मुलांनी क्लास जॉईन केलेत आणि सेकंड इयर संपलं, त्या सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट होती, काय की सगळ्यात आवडता सब्जेक्ट कोणता? तर OOP. सगळ्यात आवडता सब्जेक्ट कोणता? OOP. कारण की त्या सब्जेक्टच्या कन्सेप्टच एवढ्या परफेक्ट झालेले आहेत त्यांच्या. एकदा जर तुमच्या कन्सेप्ट परफेक्ट झाल्या मग प्रोग्रामिंगला जायला काही प्रॉब्लेम राहणार नाही. नाही तर मी फक्त काय करतोय बाळांनो, बघा, सी मध्ये आपल्याला जास्त थेरॉटिकल कन्सेप्ट नव्हत्या, प्रोग्रामिंग टर्मिनॉलॉजी जास्त होत्या, पण OOP मध्ये आपल्याला थेरीकडे पण लक्ष द्यायचंय आणि प्रोग्रामिंग पण लक्ष द्यायचंय. कारण की तुम्हीच विचार करा बाळांनो, ज्या वेळेला हे सेमिस्टर सुरू झालं किंवा हा सब्जेक्ट ज्या वेळेला सुरू झाला तर या सब्जेक्टमध्ये फक्त त्यांनी असं नाव दिलंय का? बघा, प्रोग्रामिंगला नाव सी प्लस प्लस दिलंय का? तुम्हीच विचार करा. लास्ट सेमिस्टरला आपण जो सब्जेक्ट बघितला, कोणता सब्जेक्ट होता? प्रोग्रामिंग इन सी. याचा अर्थ काय? सीचा यूज करून किंवा सीची काय करा? प्रोग्रामिंग करा. याला त्यांनी प्रोग्रामिंग इन सी प्लस प्लस म्हटलं का? नाही. त्यांनी काय नाव दिलं? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मेन सब्जेक्ट आपला हा आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करायचंय आणि त्यासाठी तुम्ही या सेमिस्टरमध्ये कोणत्या लँग्वेजचा यूज करा? सी प्लस प्लस. कारण की सगळे जे मेन कन्सेप्ट आहेत OOPचे हे कशामध्ये कव्हर होतील बाळांनो? सी प्लस प्लस मध्ये. चला, आता तुम्ही OOPचं सांगितलंय, मला काय सांगितलंय सर? ज्या प्रोग्रामिंगमध्ये आउटपुट किंवा ऑब्जेक्टकडे जास्त भर दिला जातो रादर दॅन प्रोसिजर. काय बाळांनो लक्षात घ्या, अख्खं सेमिस्टर सांगतं, सेकंड इयर पूर्ण कंप्लीट होऊन जातं. सेकंड इयर कंप्लीट होतं, OOP मध्ये बऱ्याच जणांना 70 पैकी 68, 69, 70 मार्क पडतात आणि त्यांना विचारलं जातं व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्यांना हेच कळत नाही की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय. बऱ्याच जणांना असं वाटतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही कोणती तरी लँग्वेज आहे, तर नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय बाळांनो, व्यवस्थित समजून घ्या. सो OOP, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इज अ वे ऑफ प्रोग्रामिंग. हा काय बाळांनो, कुठलाही आपल्याला प्रोग्राम लिहायचा असेल, कुठलाही प्रोग्रामिंग करायचंय तर त्याचा एक प्रकारचा काय? वे. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? इट इज अन अप्रोच. हा एक प्रकारचा काय? अप्रोच. कशाचा? अप्रोच ऑफ प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग करण्यासाठीचा हा एक प्रकारचा काय? अप्रोच. अजून एक जर त्याला वर्ड वापरला तर ही एक प्रकारची काय? इट इज अ मेथडॉलॉजी. ही एक प्रकारची काय? मेथडॉलॉजी. कशाची? ऑफ प्रोग्रामिंग. कुठलाही तुम्हाला जर प्रोग्राम करायचा असेल तर त्यासाठी काही ना काहीतरी वे पाहिजे, काही ना काहीतरी अप्रोच आहे, काही ना काहीतरी मेथडॉलॉजी आहे, आणि ती मेथडॉलॉजी म्हणजे कोणती? OOP. फॉर एक्झाम्पल बघा, लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय? कम्युनिकेट करायचंय. दोन पर्सन एकमेकांबरोबर काय करतात?
कम्युनिकेट करतात. कम्युनिकेट करण्यासाठी कशा कशाचा यूज करतात बोला, कम्युनिकेशन कसं कसं पॉसिबल आहे बोला. हा, एक तर आपण लाईव्ह डायरेक्टली बोलू शकतो किंवा फोनवर बोलू शकतो है ना. तुमच्या सगळ्यांचं पर्सनल आवडत म्हणजे चॅटिंग है ना, हे करू शकतो. मग चॅटिंग झालं, फोनवर बोलणं झालं किंवा समोरासमोर कम्युनिकेशन करणं, हे सगळे काय आहेत, कम्युनिकेशन करायचे वेज आहेत. दीज आर द वेज ऑफ कम्युनिकेशन. काय रे बाळांनो, ऑनलाईन डाऊट असेल तर विचारा. चला हा, हे सगळे काय आहेत बाळांनो. काय झालं दिव्या, डाऊट आहे? हा बोला बोला बोला. अनम्यूट केलं मी तुम्हाला. नाही बळत चुकून बाळांनो लक्षात घ्या, एवढं मात्र लक्षात ठेवा की चुकून मात्र हे करू नका, हँड रेस करू नका. हा बोल बोल, हा बोल बाळा बोल. ऑनलाईन ठीक आहे, मी आता हँड रेस परत गायब करतो. कारण काय होतं बाळांनो लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं काय चालू असतं की गाडीवर चालता चालता लेक्चर चालू असतं. तसे करू नका बाळांनो, कारण आपल्याला मग तीच गाडी घेऊन वारीला जावं लागेल. कळलं? व्यवस्थित लक्षात द्या. काय सांगितलं, जर मला कम्युनिकेशन करायचंय तर मी एक तर लाईव्ह बोलू शकतो, फोनवर बोलू शकतो, चॅटिंग करू शकतो. हे सगळे काय कम्युनिकेशन करायचे वेज आहेत. त्याच पद्धतीने ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे काय बाळांनो, एखादी प्रोग्रामिंग करण्याचा काय वे. प्रोग्रामिंगचा अर्थ काय बोला. हा, प्रोग्रामचा अर्थ काय, इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. व्हेरी गुड. प्रोग्राम जर तुम्हाला कधीही कोणी विचारलं व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम, प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, ज्या इन्स्ट्रक्शनला आपण काय केलं, एक्झिक्यूट केलं. विच वेन एक्झिक्युटेड, विच वेन एक्झिक्युटेड, ज्या वेळेला आपण त्याला काय करतो, एक्झिक्यूट, तो आपल्याला काय करतोय, प्रोड्यूस. काय प्रोड्यूस करतोय, डिझायर्ड आउटपुट. काय प्रोड्यूस करतोय, डिझायर्ड आउटपुट. कळले नक्की? काय सांगितले परत बघा. व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम, प्रोग्राम काय सांगितले, प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन विच वेन एक्झिक्युटेड प्रोड्युसेस द डिझायर्ड आउटपुट. मग आपल्याला हा प्रोग्राम लिहायचा आहे. मग हा प्रोग्राम लिहिण्यासाठी वेगळे वेगळे अप्रोच आहेत. त्याच्यातला एक अप्रोच म्हणजे कोणता, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा अप्रोच आहे, ही कुठल्याही प्रकारची लँग्वेज नाही. मग मला एक सांगा की जर मला प्रोग्राम करायचंय तर हा प्रोग्राम करण्यासाठी माझ्याकडे तेवढा एकच अप्रोच आहे का, तर नाही. याच्या आधी आपण कोणती प्रोग्रामिंग बघितली, सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग ही कोणती लँग्वेज होती, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जर तुम्हाला आठवत असेल, सीच्या पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की सी ही कोणती लँग्वेज आहे, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. कळले नक्की? म्हणजे थोडक्यात काय की जर मी ओओपी बघितलं तर ओओपी हा एकुलता एक अप्रोच नाही, याच्या आधी सुद्धा बरेच अप्रोच होते. मग कोणते कोणते अप्रोच होते लक्षात घ्या. आपण डायरेक्ट प्रोग्रामिंगला जाणार नाही, आपण पहिले सगळा बेस कव्हर करूच मग प्रोग्रामिंग कडे जाऊ. मग आता या ठिकाणी कोणते कोणते अप्रोच होते बाळांनो, तर ज्या वेळेला कम्प्युटर्स इन्व्हेंट झाले, ज्या वेळेला कम्प्युटर इन्व्हेंट झाले त्यावेळेला कोणती लँग्वेज यूज केली जायची, तर त्या लँग्वेजला म्हटलं जातं मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग, किंवा त्याला काय म्हटलं जातं, मशीन लेव्हल लँग्वेज, मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग. मग आता मशीन लँग्वेज म्हणजे काय रे बाळांनो, ज्या वेळेला हा मशीन लेवलला आपण अजून काय म्हणतो, लो लेवल. हे मी तुम्हाला ऑलरेडी सी मध्ये सांगितलंय, पण परत एकदा बघा की मशीन लँग्वेज म्हणजे कोणती, लो लेवल लँग्वेज. म्हणजे अशी लँग्वेज जी फक्त कोणाला कळतीये, मशीनला. मग मशीनला कोणती लँग्वेज कळते, बायनरी लँग्वेज. म्हणजे कोणती सांगा, 0 1 1 0 1 1 0 1. अरे हो की नाही, कळलं? ही कोणती लँग्वेज आहे सांगा, मशीन लँग्वेज. ही कोणती लँग्वेज आहे, मशीन. याला बायनरी लँग्वेज पण म्हणा. मग ज्या वेळेला कम्प्युटर इन्व्हेंट झाले बाळांनो, कम्प्युटर इन्व्हेंट झाल्यानंतर सगळ्यात पहिली लँग्वेज कोणती आली, तर ही मशीन लँग्वेज आली. कोणती लँग्वेज आली, मशीन लँग्वेज. काय अर्थ आहे सांगा बाळांनो, ह्या 0 1 1 0 1 1 0 1 चा काय अर्थ आहे, हा काय लिहिलंय, अरे बोला काय सांगताल तुम्ही. एक लक्षात घ्या, काय लिहिलंय मलाच माहित आहे, तुम्हाला कसं माहिती बाळांनो. कारण याचा जर अर्थ आपल्याला लावता आला असता तर आपण कुठे गेलो असतो. कळलं? हे 0 1 1 0 लिहिलंय, अरे काय लिहिलंय, ही फक्त बायनरी लँग्वेज आहे. याचा अर्थ काय होऊ शकतो सर, याचा अर्थ काय होऊ शकतो बघा सर, आय लव ओओपी, आय लव इंडिया, आय लव यू. हे एवढं करू नका. कळलं नक्की? मग याचा काय लँग्वेजचा अर्थ येईल बाळांनो, हा आपल्याला माहिती आहे का, नाही. कारण की ही लँग्वेज कोणती आहे, मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज म्हणजे लो लेवल लँग्वेज. मग ज्या वेळेला कुठल्याही मशीनला इन्स्ट्रक्शन, प्रोग्रामचा यूज काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्राम म्हणजे काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. मग ज्या वेळेला आपल्याला कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यायच्यात, त्यासाठी जर ही लँग्वेजचा यूज केला गेला तर ही लँग्वेज म्हणजे कोणती होती, मशीन लँग्वेज. आता मला खरं खरं सांगायचं, जर समजा तुम्ही कम्प्युटरला ऍडमिशन घेतलं असतं आणि कम्प्युटरला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर
तुम्हाला सांगितलं असतं की तुम्हाला ह्या लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग करायची, एक तर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग सोडलं असतं, नाही तर तुम्ही डिप्लोमा सोडला असता, नाही तर तुम्ही शिक्षण सोडून दिलं असतं. का बरं? कारण की ही लँग्वेज सोपी नाहीये बाळांनो, ही लँग्वेज क्रिटिकल होती. कारण की जुन्या काळाच्या बघा, आता थर्ड इयरला तुम्हाला सब्जेक्ट येईल ऑपरेटिंग सिस्टम. त्यावेळेला तुम्हाला कळेल की पहिली कम्प्युटर कशी होते, एक मोठ्या मोठ्या रूम असायच्या आणि त्याच्यावर पंच कार्ड असायचे. त्या पंच कार्डचा यूज करून काय केलं जायचे, प्रोग्राम एंटर केले जायचे आणि ते प्रोग्राम युजरला लवकर करता येत नव्हते. त्याच्यासाठी मग एक ऑपरेटर बसवावा लागायचा, त्याला आपल्याला सांगावं लागायचं, हे सगळे उद्योग व्हायचे. आणि ती प्रोग्रामिंग जर आता आपल्याला शिकवायला लावली असती, 100% सांगतो, 99.99 कशाला 100%, मी तर म्हणतो फॅकल्टीनी पण ऍडमिशन नसतं घेतलं, म्हणजे कोणी कॉलेजला आलंच नसतं. का? कारण ही लँग्वेज जेवढी पाहिजे तेवढी सिंपल नव्हती. म्हणजे या लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग करणं कसं होतं, अवघड होतं. मग हा टास्क, हा जो प्रोग्रामिंगचा प्रॉब्लेम होता, हा सॉल्व करण्यासाठी याच्या पुढे अजून एक प्रोग्रामिंग आली. मग मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग ही पहिली लँग्वेज होती. याच्या पुढची जी प्रोग्रामिंग आली बाळांनो, सेकंड प्रोग्रामिंग, दॅट इज नथिंग बट असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. कोणती लँग्वेज आली? असेंब्ली लँग्वेज. मग आता असेंब्ली लँग्वेज मध्ये काय झालं बघा, लक्षात घ्या. असेंब्ली लँग्वेज मध्ये सिंपल इंग्लिश वर्डचा यूज करावा लागला. सिंपल इंग्लिश वर्ड्स आर used to give instructions. या इन्स्ट्रक्शन देण्यासाठी कशाचा यूज करावा लागला? सिंपल इंग्लिश वर्डचा. मग आता सिंपल इंग्लिश वर्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल ही लँग्वेज कशी होती मी तुम्हाला दाखवतो, लक्षात घ्या. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल असा प्रोग्राम आपल्याकडे, ऍड ax, bx, ऍड ax, bx. आता याच्यातून तुम्हाला एवढं तर कळतंय ना बाळा, ऍड म्हणजे काय? ऍडिशन. अरे बोला, ऍडचा यूज काय? ऍड ही काय इन्स्ट्रक्शन आहे, याचा यूज कशासाठी करणार आपण? ऍडिशन साठी. कोणाकोणाची ऍडिशन करायची? तर ax नावाचा रजिस्टर आहे आणि bx नावाचा रजिस्टर आहे. आता रजिस्टर म्हणजे काय हे नंतर बघू. ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला कधी माहिती, ही सुद्धा आपल्याला लँग्वेज आहे. सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टर मध्ये गेलं त्या ठिकाणी आपल्याला 4 सब्जेक्ट बघायचे आहेत. जावा प्रोग्रामिंग, मायक्रो प्रोसेसर, डेटा कम्युनिकेशन कम्प्युटर नेटवर्क आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे कोणता? मायक्रो प्रोसेसर. मग हा जो 8086 मायक्रो प्रोसेसर आहे, ह्या मायक्रो प्रोसेसर मध्ये कोणती लँग्वेज वापरली जाते? तर ती लँग्वेज म्हणजे कोणती? असेंब्ली लँग्वेज. कळलंय नक्की? बघा, आपण सी मध्ये काय वापरायचो रे? कंपायलर वापरायचो. सी मध्ये कोण वापरायचो? आठवतंय का? टर्बो सी कंपायलर. तसा असेंब्ली लँग्वेज मध्ये कोण वापरला जातो? तर असेंबलर वापरला जातो. कोण वापरला जातो? असेंबलर. मग मला सांगा, याच्यापेक्षा तर बरं आहे ना, ऍड ax, bx, 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. फॉर एक्झाम्पल लिहिलं मी मल BL, मग तो काय करणार? या BL रजिस्टर मधला जो नंबर आहे त्याला AL बरोबर ऑटोमॅटिक मल्टिप्लाय करणार. ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग अजून त्याच्यामध्ये JMP जंप म्हणून इन्स्ट्रक्शन आहे, JNC म्हणजे जंप नॉट कॅरी. कळलं? अशा बऱ्याच इन्स्ट्रक्शन आहे. सब नावाची इन्स्ट्रक्शन आहे, डिव नावाची इन्स्ट्रक्शन्स आहेत. पण या इन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघितल्या तर ह्या इन्स्ट्रक्शन्स कोणत्या फॉर्म मध्ये? सिंपल इंग्लिश वर्डच्या फॉर्म मध्ये, म्हणजे थोड्याफार प्रमाणात ही ह्युमन रिडेबल आहे. याचा ड्रॉबॅक काय होता? ही लँग्वेज ह्युमनला कळतच नव्हती. ही लँग्वेज ह्युमनला ऍटलिस्ट कळायला लागली, कारण की ह्या लँग्वेज मध्ये कशाचा यूज आलाय? सिंपल इंग्लिश वर्डचा याच्यामध्ये यूज आला. म्हणून ही लँग्वेज, याच्यातल्या लँग्वेजला नाव काय? या असेंब्ली लँग्वेज. कळले नक्की? पहिली लँग्वेज कोणती झाली? मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज म्हणजे कोणती? बायनरी, जी कोणत्या फॉर्म मध्ये? 0 आणि 1च्या. पण त्याचा ड्रॉबॅक काय होता? ही ह्युमनला रिडेबल फॉर्म मध्ये नव्हती आणि प्रोग्रामिंग करणं कसं आहे? अवघड. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोण आली सांगा? असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेज मध्ये काय वापरलंय? सिंपल इंग्लिश वर्डचा यूज केलाय. कशासाठी? प्रोग्रामिंग साठी. मग वर्ड कोणते कोणते? ऍड, सब, मल, div, असे सिंपल वर्ड वापरले. पण अजून हे लक्षात घ्या, अजून सुद्धा जर मी तुम्हाला सांगितलं की एखादी कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची आणि त्या कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची, त्याच्यासाठी तुम्ही कोणतं वापरा? तर असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग वापरा. पॉसिबल होणार नाही. कारण की सिंपल अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन साठी, नॉर्मल अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन झाले, ॲरेचे प्रोग्राम आहेत, अशा नॉर्मल प्रोग्रामिंग साठी आपण कोणाचा यूज करू शकतो? या असेंब्ली लँग्वेजचा. हाय लेवलचे किंवा याच्यापेक्षा मोठे प्रोग्राम आपण असेंब्ली लँग्वेजने सॉल्व्ह करू शकत नाही. मग परत याचे जे काही लिमिटेशन्स आहेत, म्हणजे ही सुद्धा ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये प्रॉपर नाही, याच्यामध्ये फक्त इन्स्ट्रक्शन्स ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये.
पण युजरला पूर्ण लँग्वेज शिकावं लागेल. AL म्हणजे काय, AX म्हणजे काय, BX म्हणजे काय, जनरल पर्पज रजिस्टर कोणते, स्पेशल पर्पज रजिस्टर, हे सगळं युजरला शिकावं लागेल आणि हे सुद्धा सोपं काम नाही. या लँग्वेज पेक्षा मशीन लँग्वेज पेक्षा कम्पेअर केलं तर ही थोडीफार सोपी आहे, पण पूर्ण सोपी नाही. मग हिचे जे काही ड्रॉबॅक होते ह्या लँग्वेजचे, कोणती लँग्वेज आहे ही, असेंब्ली लँग्वेज, या असेंब्ली लँग्वेजचे ड्रॉबॅक सॉल्व्ह करण्यासाठी नेक्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आली आणि दॅट इज नथिंग बट प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्याच्या पुढची लँग्वेज कोणती आली, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि ह्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मधला सगळ्यात महत्वाची जी प्रोग्रामिंग लँग्वेज जी आपण लास्ट सेमिस्टरला शिकलो ती म्हणजे कोणती, सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग ही कोणत्या टाइपची लँग्वेज होती, प्रोसिजर ओरिएंटेड. कोणती प्रोग्रामिंग आहे, प्रोसिजर ओरिएंटेड. मग आता प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय सर, तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे वेगळं काही नाही, तर या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय व्हायचं बाळांनो, या अप्रोच मध्ये, ह्या प्रोग्रामिंग मध्ये किंवा ह्या अप्रोच मध्ये काय व्हायचं, तर कुठल्याही प्रोग्रामला काही ना काहीतरी प्रॉपर स्ट्रक्चर आहे. काय काही ना काहीतरी प्रोग्रामला प्रॉपर स्ट्रक्चर. मग हे स्ट्रक्चर देण्यासाठी, स्ट्रक्चर म्हणजे आठवतंय का प्रोग्राम कसा होता सांगा. सगळ्यात पहिले आपण काय लिहायचो, हेडर फाईल, अरे बोला, हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड conio.h, त्याच्या पुढे वाईड मेन, अरे बोला वाईड मेन, मेन फंक्शन आलं. मेन फंक्शन मध्ये आपण काय घेतले होते, व्हेरिएबल डिक्लेअर करायचो, त्याच्यानंतर स्टेटमेंट लिहायचो, शेवटी गेट ch वगैरे टाकायचो आणि ब्रॅकेट क्लोज करायचो करले. हे काय होतं, सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर. म्हणजे या ठिकाणी ही जी काही प्रोग्रामिंग आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, सॉरी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्यामध्ये प्रत्येक प्रोग्रामला काय होतं, काही ना काहीतरी स्ट्रक्चर. मग आता याच्यामध्ये आपण काय काय वापरले होते आठवतंय का बाळांनो, आपण कंट्रोल स्टेटमेंटचा यूज केलता. कंट्रोल स्टेटमेंट किंवा त्याला अजून काय म्हणू शकता सांगा, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. अजून कोणाचा यूज केलता, लूपिंग स्टेटमेंटचा. अजून कोणाचा यूज केलता, जंप स्टेटमेंट. हे सगळे वापरले होते ना. सी प्रोग्रामिंग आहे काही बने मागच्या सेमला झालंय. हा सांगा, कंट्रोल स्टेटमेंट मध्ये कोणते कोणते पाहिले होते, इफ पाहिलं होता, अजून इफ आणि एल्स पाहिलं होता, त्याच्यामध्ये आता एल्स इफ लॅडर आहे, नेस्टेड इफ एल्स हे पाहिलं होतं, आठवतंय का. पुढं लूपिंग मध्ये काय काय पाहिलं होतं, व्हाईल लूप पाहिलं होतं, अजून डू व्हाईल पाहिलं होतं, अजून काय पाहिलं होतं सांगा, फॉर लूप पाहिलं होतं. जम्प स्टेटमेंट मध्ये काय काय पाहिलं होते सांगा, ब्रेक स्टेटमेंट, डायरेक्ट गो टू, ब्रेक पाहिलं, कंटिन्यू पाहिलं, अजून काय पाहिलं, गो. हे सगळे स्टेटमेंट पाहिले होते. या सगळ्या स्टेटमेंटला काय म्हणतोय आपण सांगा, कोणते स्टेटमेंट आहेत, जम्प स्टेटमेंट. कोणते स्टेटमेंट आहेत, जम्प. आठवते. मग हे सगळे कंट्रोल स्टेटमेंट, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट, हे सगळे स्टेटमेंट होते. त्याच्यामुळे आपल्या सीच्या प्रोग्रामला काय होतं, प्रॉपर स्ट्रक्चर. कळलं ना की सीच्या प्रोग्रामला काय होतं, प्रॉपर स्ट्रक्चर. सीचा प्रोग्राम म्हणजे काय, कोणती लँग्वेज, स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. त्याला काय म्हणा, एकतर प्रोसिजर ओरिएंटेड किंवा त्याला अजून एक नाव काय, स्ट्रक्चर्ड. कारण की त्याच्यामध्ये काय काय ना काहीतरी प्रॉपर स्ट्रक्चर, म्हणून ह्याला अजून एक नाव आलं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. ह्याला अजून एक नाव काय आलं सांगा, स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. इथपर्यंत कळलं, याला स्ट्रक्चर्ड का म्हणायचं, कारण की याच्यामध्ये आपण कशाचा यूज केलाय, काय ना काहीतरी स्ट्रक्चरचा यूज केलाय. नक्की कन्सेप्ट कळला. आता लक्षात घ्या, हा तर चांगला चालू. आता या स्ट्रक्चर प्रोग्रामिंगचे अजून काय काय फीचर होते लक्षात घ्या. याचे आपल्याला फीचर पण बघायचे आणि याचे ड्रॉबॅक पण बघायचे. आता ज्या वेळेला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग घेतली जायची, त्यामध्ये जो काही मेन प्रोग्राम होता, आता हे बाकीचं सगळं मी रफ करतो थोडंसं, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याकडे कोण असायचा, एक मेन प्रोग्राम आहे, आणि हा जो काही मेन प्रोग्राम असेल, या मेन प्रोग्रामला डिवाइड केलं जायचं मल्टिपल फंक्शन्स मध्ये. कशामध्ये डिवाइड केलं जायचं, फंक्शन. मग या ठिकाणी एक फंक्शन आहे, या फंक्शनला म्हटलं मी फंक्शन 1, फंक्शन 2, आणि या ठिकाणी काय आलं सांगा, फंक्शन 3. सी चे प्रोग्राम आठवत आहे, अय फंक्शनचा प्रोग्राम आठवतोय का, नाही आठवत. ऍडिशन सबट्रॅक्शन, हे पोंगेनो, ऍडिशन सबट्रॅक्शनचा प्रोग्राम आठवतोय, कसा प्रोग्राम होता आठवतोय का, सांगा बरं काय काय करायचो. खरं खरं सांगा, बुरटेवानी करू नका. हॅश इन्क्लूड stdio.h लिहायचो, हॅश इन्क्लूड conio.h, त्याच्यानंतर आपण फंक्शनला डिक्लेअर करायचो, आठवतंय का. फॉर एक्झाम्पल फंक्शन डिक्लेअर केलं मी, कोणतं, वाईड ऍड नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं, त्याला पॅरामीटर असतील, बोला ना. हा पुढे सांगा चला, वाईड सब नावाचं एक फंक्शन घेतलं, अजून काय घेतलं, वाईड मल नावाचं एक फंक्शन घेतलं, अजून काय केलं सांगा, वाईड div म्हणजे डिव्हिजन नावाचं एक फंक्शन. असे 4 फंक्शन डिक्लेअर केले.
हे फंक्शन डिक्लेअर केल्यावर पुढे काय करायचं सांगा. एक मेन फंक्शन घ्यायचं, आठवतंय का रे? मेन फंक्शन मधून आपण काय करायचं सांगा. याला कॉल करायचो ना. कोणाला कॉल करायचो? ऍड, सब, मल, div ला कॉल करायचो. कॉल असं करायचो, आठवतंय का? ऍड नंतर कोण वापरला? सब. मी अख्खा प्रोग्राम नाही देते, लक्षात घ्या. ऍड, सब, मल, div असं कॉल करायचो आणि मेन फंक्शनच्या बाहेर त्याची बॉडी लिहायचो ना. ऍड मध्ये कशाचं लॉजिक असायचं? ऍडिशनचं लॉजिक. सब मध्ये सबट्रॅक्शनचं, मल मध्ये मल्टिप्लिकेशन आणि div मध्ये डिव्हिजनचं. कळलं? आपण 4 वेळेस पाहिले होते, आठवतंय का रे? आठवले. अरे विथ रिटर्न टाईप, विदाउट रिटर्न टाईप, विथ पॅरामीटर, विदाउट पॅरामीटर. कळलं? सी प्लस प्लस मध्ये पण घेईल शेवटी. ज्यांनी सीचे क्लास केले त्यांना थोडंफार आठवेल. जे अजून त्या फंक्शन पर्यंत गेलंच नसेल रेकॉर्डिंग मध्ये, बाकीच्या डिपार्टमेंटचे त्यांनी सुद्धा सी क्लास लावला होता, ते तिथपर्यंत गेले नसतील सपोज. तर फंक्शन मध्ये पूर्ण डिटेल मध्ये शिकवले मी तुम्हाला. सीच्या परत प्रोग्रामिंगचे तुम्हाला रेकॉर्डिंग टाकून दिले, एकदा व्यवस्थित बघा बाळांनो, कारण की त्याच्यात कन्सेप्ट इतके क्लिअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 वेळेस बघितले होते आपण. विथ रिटर्न टाईप, विदाउट रिटर्न टाईप, विथ पॅरामीटर, विदाउट पॅरामीटर. मग काय केलं लक्षात येतंय का बाळांनो? आपला जो प्रोग्राम होता ना, हा मेन प्रोग्रामला 4 फंक्शन मध्ये काय केलंय? डिवाइड केलंय. 4 प्रोग्राम आपल्या मेन प्रोग्रामला काय केलंय? फंक्शन मध्ये काय केलंय? डिवाइड केलंय. कळले नक्की? मग या ठिकाणी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये एक कन्सेप्ट काय झाला? द मेन प्रोग्राम इज डिवाइडेड इनटू स्मॉलर फंक्शन. कशामध्ये डिवाइड केलंय? स्मॉलर फंक्शन. अजून काय केलंय बाळांनो? आता या ठिकाणी हे जे काही फंक्शन्स आहेत बाळांनो, हा काही ना, यांना एक्झिक्यूट होण्यासाठी काही ना काहीतरी डेटा पाहिजे. मग यांना या फंक्शनला एक्झिक्यूट होण्यासाठी जो काही डेटा लागेल, हा डेटा कसा असणार आहे बाळांनो? ग्लोबल डेटा. कोणता डेटा आहे सांगा? ग्लोबल. आपण 2 व्हेरिएबल पाहिले होते ना, एक लोकल व्हेरिएबल आणि दुसरा कोणता व्हेरिएबल होता? ग्लोबल व्हेरिएबल. आठवतंय नक्की? ग्लोबलचा अर्थ काय? कोणी यायचं, टंग घंटा मारून जायचं. याचा ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय? द व्हेरिएबल कॅन बी विच कॅन बी युज्ड थ्रू आउट द प्रोग्राम. अख्ख्या प्रोग्राम मध्ये कोणी जरी त्या जर डेटाला त्या व्हेरिएबलला यूज केलं तर त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणायचो? ग्लोबल व्हेरिएबल. कळतंय नक्की? म्हणजे तो डेटा कोण आहे सांगा? ग्लोबल डेटा. डेटा कोणता होता? ग्लोबल. लोकल तर होता, पण अजून कोणता आहे? ग्लोबल. मग हे जे काही फंक्शन आहेत बाळांनो, इथलं फंक्शन 1 आहे. हे फंक्शन 1 पर कोणता डेटा वापरणार? ग्लोबल डेटा. फंक्शन 2 पण कोण वापरणार? ग्लोबल डेटा. आणि फंक्शन 3 पण कोण वापरणार? ग्लोबल डेटा. लक्षात घ्या, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत असतानाच एक क्वेश्चन कंप्लीट करतोय. लक्षात ठेवत चला, मी तुम्हाला ज्यावेळेला कन्सेप्ट सांगतोय, कन्सेप्ट सांगत असताना साइड बाय साइड माझा एक थेअरीचा क्वेश्चन कव्हर होतोय. तुम्हाला कळेल काय काय सांगितलं सांगा. या ठिकाणी हा जो मेन प्रोग्राम आहे, या मेन प्रोग्रामला काय केलं? डिवाइड केलं. कशामध्ये डिवाइड केलं? स्मॉलर फंक्शन मध्ये. हे फंक्शन काय शेअर करणार? ग्लोबल डेटा. काय शेअर करणार? ग्लोबल. मग डेटा ग्लोबल आहे याचा अर्थ याला कोण यूज करतंय? कोणी यूज करतंय. अरे बरोबर आहे. याचा अर्थ हा डेटा हिडन नाही. लक्षात घ्या, याचा अर्थ या डेटाला आपण हाईड करू शकत नाही. हा डेटा कोणता डेटा आहे? ग्लोबल डेटा. आणि ह्यालाच मी म्हणू शकतो की डेटा इज नॉट हिडन. समजून घ्या, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक तो म्हणजे काय? की डेटाला काय करता येत नाही? हाईड करता येत नाही. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक कोणाचा आहे? आपल्या पीओपीचा. पीओपी म्हटलं चालेल ना? आता कळलं? हे पीओपी म्हणजे काय? प्लॅस्टर ऑफ पॅरिस नाही. पीओपीचा अर्थ काय? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ड्रॉबॅक कळला? काय ड्रॉबॅक आहे? हा, डेटा इज नॉट हिडन. डेटा हिडन नाही याचा अर्थ डेटा सिक्युअर आहे का रे? नाही, सिक्युअर नाही. कोणी वापरतोय त्याला. आणि एक लक्षात घ्या, आता सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या साईट असतील, सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत ना, ह्या सगळ्या कशावर काम करतात? ते या डेटावर. फ्लिपकार्ट कंपनी आहे. फ्लिपकार्ट माहिती ना तुम्ही? ऑनलाईन टाकटुक मेकअपचं सामान आलं, क्रिकेटची बॅट आली, कपडे आले, शूज आले, घरच्यांनी घोडे लावले, सगळा कार्यक्रम. आता ही जी काही फ्लिपकार्टची साईट आहे, त्याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा, सगळ्यात महत्वाची जी एंटिटी आहे ती म्हणजे काय? डेटा. आणि तो जर डेटा हाईड नाही राहिला, मला सांगा, जर समजा फ्लिपकार्टनी त्यांच्या युजरचा डेटा जर समजा पब्लिक केला तर काय होईल बाळांनो? बाकीच्या कंपन्यांना किती फायदा होईल? कुठल्याही कंपनीचं लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं जे फोकस असतं तो म्हणजे त्यांच्या कंपनीचा डेटा बाहेर जाता कामा नये. म्हणजे त्या डेटाला काय करायचंय? सिक्युरिटी. पण पीओपी मध्ये हा डेटा कसा आहे? हिडन आहे का? नाही.
म्हणजे हा डेटा हिडन नाहीये, म्हणजे हा डेटा सिक्युअर नाहीये. मग जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम आहेत, मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, असे प्रोग्राम सॉल्व्ह करण्यासाठी मी या पीओपी अप्रोचचा यूज करू शकत नाही. कळलं ना की पीओपी का नाही वापरायचं? कळलं. पीओपी चांगली होती ना रे बाळांनो. मला सांगा, सी मध्ये काही प्रॉब्लेम होता का? मस्तपैकी इफ लिहायचो, एल्स लिहायचो. इफ पर्सेंटेज ग्रेटर दॅन 60 पोरग फर्स्ट क्लास, इफ पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 50 पोरग सेकंड क्लास. किती सोपं प्रोग्रामिंग होतं. प्रोग्रामिंग सोपं आहे हो, पण त्या ठिकाणी तो जो डेटा वापरलाय हा हाईड करता यायचा का नाही? डेटा हाईड करायची काय गरज आहे? लक्षात घ्या. एखादी माझी टेलिकॉमची इंडस्ट्री, टेलिकॉम इंडस्ट्री माझी कंपनी. जुन्या काळात जर तुम्ही बघितलं असेल, जुन्या काळामध्ये काय व्हायचं बाळांनो, जे टेलिफोन लँडलाईन असायचे आणि त्या लँडलाईन बरोबर ना एक डिरेक्टरी यायची. त्या डिरेक्टरीमध्ये ना नाव आणि नंबर असायचे. आजकालच्या काळात जर तसं जर झालं की कोणत्या कोणत्या माणसाचा मोबाईल नंबर काय, हा जर डेटा कंपनीने जर पब्लिश केला तर त्या कंपनीचं वाटोळ झालं समजायचं. कारण माझ्यासारखं दलिंदर पहिले काय करण बाळांनो, की त्याच्यातून दीपिका पदुकोण कुठं दिसतंय का, तिला फोन लाव. काय करते ती? म्हणे अरे माझं रणबीर लग्न झालं, सोडलं तुला, लगेच आलिया भट. अरे कळतंय म्हणजे याचा अर्थ मी अख्ख्या ज्या बॉलिवूडच्या जेवढ्या काही ऍक्ट्रेस आहेत निवांत दिवसभर कॉल करत बसन, तसा रिकाम टाकडाय मी. हे टाइमपास म्हणून बोलतोय बुरट्यांना, नाहीतर सिरियस घेताना म्हणतात मास्तरला काही कामधंदे नाही. मग हे का झालं? कारण की डेटा काय नाहीये, हिडन नाहीये. मग डेटा जर हिडन नाही ठेवला तर एवढा मोठा प्रॉब्लेम होईल. लक्षात घ्या, मी तुम्हाला परत सांगते, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जॉब असतो तो म्हणजे डेटाला सिक्युअर करायचं आणि त्या डेटाला मॅनेज करायचं. आणि त्या डेटाला मॅनेज करण्यासाठी आपण काय करतो? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा सब्जेक्ट शिकतो. अरे डीबीएमएस म्हणून सब्जेक्ट आहे. कशासाठी? कळलं कशासाठी येतो? हा जो डेटा आहे ना याला सिक्युअर कसं करता येईल, त्या डेटाला रिट्राईव्ह कसं करता, या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मग त्याच्यामध्ये PLSQL आहे, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज नावाची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मग ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला डीएमएस मध्ये शिकायची. पण एवढं सगळं मोठं कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला पीओपी वापरून जमल का? तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरून आपल्याला जमणार नाही. कारण याचा सगळ्यात मोठा डेटा काय? डेटा इज नॉट हिडन. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, हा हिडन नाही. आणि अजून एक लक्षात घ्या, त्याला हाईड करता येत नाही. या ठिकाणी आपण कॅनॉट यूज. आता येतोय बाळांनो ऑनलाईन? आता येतो ऑनलाईन? आता येतोय का रे बाळांनो? एक मिनिट एक मिनिट. ऑनलाईन एक मिनिट थांबा बाळांनो, कारण की परत पुरा डीटीचं पण लेक्चर आहेत, मला सेल चार्जला लावून द्या, कारण की परत आपल्याला डीटीचं पण लेक्चर कंटिन्यू करायचं. ठीक आहे. चला लक्ष द्या, काय सांगितलं? वी कॅनॉट यूज पीओपी टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. आता लक्षात घ्या, ह्याच्यावर 2 मार्काला सेपरेट क्वेश्चन विचारला जातो की पीओपी अप्रोच एक्सप्लेन करा. काय पीओपी अप्रोच मध्ये काय काय? लक्षात घ्या, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट काय? द मेन प्रोग्राम इज डिवायडेड इनटू स्मॉलर फंक्शन. मेन प्रोग्रामला डिवाइड कशामध्ये केलं? स्मॉलर फंक्शन मध्ये डिवाइड केलं. हे फंक्शन काय शेअर करणार सांगा? ग्लोबल डेटा. फंक्शन काय शेअर करतात? ग्लोबल डेटा. हा डेटा कसा नाहीये? हिडन नाहीये. डेटा इज नॉट हिडन. अरे कळतंय नक्की? आणि याचा अजून एक काय सांगितलं बाळांनो, आपण या पीओपीचा यूज रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी करू शकत नाही. पीओपी मध्ये लक्षात घ्या, पीओपी मध्ये जो काही फोकस आहे बाळांनो, प्रोसिजर ओरिएंटेड नावच आहे. नाव काय? प्रोसिजर लँग्वेज. आपल्या प्रोग्रामिंगचं नाव काय? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. प्रोसिजर म्हणजे काय? फंक्शन. म्हणजे ही जी प्रोग्रामिंग आहे
ही कशी आहे बाळांनो, फंक्शन ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. मग ही जर फंक्शन ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे तर या ठिकाणी जो काही फोकस आहे इज ऑन फंक्शन. हा जो आपला फोकस आहे हा कशावर आहे बाळांना, आपला फंक्शनवर. आपला जो फोकस हा डेटावर नाही. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचा कोण पाहिजे, डेटा. त्या डेटावर फोकस आणायचा आहे, त्या डेटाला हाईड करायचंय, त्या डेटाला सिक्युअर करायचंय. आणि मग हे सगळे ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला नेक्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करावा लागतो. आणि ती म्हणजे कोणती, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. नेक्स्ट जो अप्रोच आला कोणता येतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. व्यवस्थित समजून घ्या. आपण पीओपी आणि ओओपीचा आपल्याला डिफरन्स पण बघायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं, सेपरेट 2-2 मार्काला क्वेश्चन सुद्धा येणार आहेत. व्हॉट इज मीन बाय ओओपी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पीओपीचा ड्रॉबॅक होता, काय होता पीओपीचा ड्रॉबॅक, हा डेटा इज नॉट हिडन. फोकस कोणावर आहे, फंक्शनवर. आपल्याला फोकस कोणावर आणायचा आहे, डेटा. फोकस कोणावर आणायचा आहे, डेटा. मग ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर या ठिकाणी जो फोकस आहे हा फोकस कशावर आहे बाळांनो, इज ऑन डेटा. आपला फोकस कशावर आहे, डेटावर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेटाला काय करता येतं, हाईड करता येतं. त्या डेटाला आपल्याला काय करता येतं, सिक्युरिटी प्रोव्हाइड करता येते. मग या ठिकाणी अजून एक लक्षात घ्या, आपण पीओपी मध्ये मेन प्रोग्राम आहे, मेन प्रोग्रामला डिवाइड कशामध्ये केलं, स्मॉलर फंक्शन मध्ये. इथं आपण काय करणार, या ठिकाणी द मेन प्रोग्राम इज डिवाइडेड इनटू ऑब्जेक्ट. या ठिकाणी प्रोग्रामला कशा डिवाइड केलाय, ऑब्जेक्ट. आणि या ठिकाणी जो फोकस आहे हा ऑब्जेक्टवर आणि कशावर आहे, डेटावर. मग ऑब्जेक्टवर ज्याचा फोकस आहे, ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जो मेन कन्सेप्ट हा ऑब्जेक्ट आणि क्लास असेल, अशी प्रोग्रामिंग म्हणजे कोणती प्रोग्रामिंग बाळांनो, आपली ऑब्जेक्ट ओरिएंटेड. कळलं नक्की. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात पहिलं काय, फोकस कशावर आहे, डेटा. फंक्शनवर आहे का, पीओपी मध्ये कशावर होता फोकस, फंक्शन. ओओपी मध्ये कशावर आहे, डेटा. पीओपी मधला डेटा कसा होता, हा अरे ग्लोबल. पीओपी मधला डेटा कसा होता, ग्लोबल. ग्लोबल म्हणजे तो हिडन होता का, नाही. पण ओओपी मध्ये जो काही डेटा असणार आहे, ओओपी मधला जो डेटा आहे, या डेटाला आपण काय करू शकतो, डेटा कॅन बी हिडन. या डेटाला काय करता येतं, हाईड करता येतं. मग कसं करायचं, काय करायचं, हे आपल्याला पुढे कन्सेप्ट मध्ये कळणार आहे. या डेटाला हाईड करण्यासाठी 3 ऍक्सेस स्पेसिफायर वापरले जातात. एक म्हणजे प्रायव्हेट असेल, प्रायव्हेटच्या पुढे वापरला बाळांनो पब्लिक असेल, त्याच्यानंतर अजून येतो प्रोटेक्टेड. हे सगळे काय आहेत, ऍक्सेस स्पेसिफायर आहेत. आणि याचा यूज आपण कशासाठी करतो, डेटाला हाईड करण्यासाठी. पीओपी मध्ये असे कुठल्याही प्रकारचे ऍक्सेस स्पेसिफायर नाही, कारण की डेटाच कसा आहे, ग्लोबल, कोणी ऍक्सेस करू शकतो. पण इथं मला काही असं करायचं नाही, मला काही ऑब्जेक्टलाच तो डेटा काय करू द्यायचा आहे, ऍक्सेस करू द्यायचा आहे. मग अशा ठिकाणी मला त्याला काय करावं लागेल, हाईड करावं लागेल. आणि हाईड करण्यासाठी मला हे 3 वेगळे काय ऍक्सेस स्पेसिफायर हे डिसाइड करतात की माझा डेटा, कोणता डेटा शो करायचा, कोणता डेटा हाईड करायचा. हे सगळं कशावर डिपेंड आहे, ह्या 3 ऍक्सेस स्पेसिफायरवर. म्हणजे या ठिकाणी परत समजा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये फोकस कशावर आहे, डेटावर. मेन प्रोग्रामला डिवाइड कशामध्ये केलंय, ऑब्जेक्ट. आणि ह्या ठिकाणी आपल्याला डेटा काय करता येईल बाळांनो, हाईड करता येईल. हे 3 मेन गोष्टी कशाच्या आहेत, ओओपीच्या. आता पीओपीचा अजून एक ड्रॉबॅक सांगितला होता, हा बोलो तारारा. पीओपीचा अजून एक ड्रॉबॅक सांगितला होता. ऑनलाईन बोला रे बाळांनो, काय सांगितलं होतं, लास्ट वाला ड्रॉबॅक जर आठवत असेल तर. We cannot use POP to solve real world problem. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण पीओपी चा यूज करू शकत नाही. पण हा जो ओओपी आहे, इट इज यूज्ड, याचं कामच काय, इट इज यूज्ड टू सॉल्व. काय सॉल्व करायचे, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठीच कशाचा जन्म झालाय, तर या ओओपीचा जन्म झाला. कळलं. हा बेसिक डिफरन्स कशामध्ये, पीओपी आणि ओओपी मध्ये. कळलं. 4 आपण वेगळ्या प्रोग्रामिंगचे अप्रोच बघितले. आठवत आहे, चला एकदा रिवाइज करू. सगळ्यात पहिली कोणती होती प्रोग्रामिंग, मशीन प्रोग्रामिंग. पहिली प्रोग्रामिंग कोणती होती, मशीन प्रोग्रामिंग. मशीन प्रोग्रामिंग मध्ये इन्स्ट्रक्शन कोणत्या फॉर्म मध्ये दिले जायच्या, 01 च्या, 01 00 11 00. माहिती काही, मलाच नाही माहिती, तुम्हाला काय माहिती. हा
पण ही लँग्वेज कशी होती बाळांनो, ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये नव्हती. म्हणून याच्या पुढची लँग्वेज कोणती आली सांगा, असेंब्ली लँग्वेज. याच्या पुढची लँग्वेज कोणती आली, असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेज मध्ये काय वापरलं सांगा, सिंपल इंग्लिश वर्ड्स आर यूज टू गिव्ह द इन्स्ट्रक्शन. कोणत्या कोणत्यात मग ऍड, सब, मल, DIV अशा इन्स्ट्रक्शन वापरल्या. बरं, मग हे झाल्यानंतर पुढं काय, याच्यानंतर तिसरी कोणती आली सांगा, प्रोसिजर ओरिएंटेड. ही बरीच पॉप्युलर होती बाळांनो, ओपीच्या आधी ही बरीच पॉप्युलर होती. कारण की याच्यामध्ये प्रोग्रामला काय होतं बाळांनो, स्ट्रक्चर होतं. याच्यामध्ये आपण लूपिंग स्टेटमेंट वगैरे वापरायचो, आठवतंय, व्हाईल लूप, डू व्हाईल, प्रॉपर स्ट्रक्चर होतं, सिंटॅक्स प्रॉपर होते. आणि ही मोर ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये होती. याचे सिंटॅक्स ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये होते, म्हणून आपण POP अप्रोच आला. मग या ठिकाणी पण याच्यामध्ये काय काय होतं सांगा, याच्यामध्ये मेन प्रोग्रामला कशा डिवाइड केलंय, बोलत चला. मेन प्रोग्राम इज डिवाइडेड इनटू स्मॉलर फंक्शन. फंक्शन 1, फंक्शन 2, फंक्शन 3 अशा 3 वेगळे काय सांगा फंक्शन. हे फंक्शन काय शेअर करणार, ग्लोबल डेटा. मग डेटा जर शेअर होतोय तर डेटा हिडन आहे का, नाही, डेटा इज नॉट हिडन. मग हा त्याचा काय प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये फोकस कशावर होता, फंक्शनवर. POP मध्ये फोकस. POP म्हणजे काय लक्षात घ्या, प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजेच काय बाळांनो, फंक्शन. म्हणजे ही लँग्वेज कोणती ओरिएंटेड आहे, फंक्शन ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजे याच्यावर फोकस कशावर आहे, फंक्शनवर, डेटावर फोकस नाही. आणि याचा अजून एक प्रॉब्लेम काय, की रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमला याचा यूज करता येणार नाही. मग हा ड्रॉबॅक सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे पुढे कोणती लँग्वेज आली बाळांनो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आली. आणि मग या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये इथं मात्र जो काही फोकस आहे बाळांनो, हा फोकस कशावर आहे, इज ऑन डेटा. इथं प्रोग्रामला कशात डिवाइड केलंय, प्रोग्राम इज डिवाइडेड इनटू स्मॉलर ऑब्जेक्ट्स. आणि या ठिकाणी अजून सांगा डेटा काय सांगा, डेटा इज हिडन. डेटाला काय करता येतं, हाईड करता येतंय. आणि अजून एक, इट इज यूज किंवा इट कॅन सॉल्व. काय सॉल्व करतोय, हा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. कळला की नाही, ऑनलाईन कन्सेप्ट कळलाय बाळांनो. हा कन्सेप्ट हा काय झाला बाळांनो, डिफरन्स झालाय. आता हे फक्त आपण थेरोटिकली बघितलं. जसे जसे प्रोग्राम येतील तसा तसा एक 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 कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. पण आपल्याला पहिला क्वेश्चनच आहे बाळांनो, किंवा ज्यावेळेला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जर समजा तुमच्याकडे सिलेबस आलेला असेल तर ठीक, नाही तर मी आज सगळ्या सिलेबसच्या कॉपी तुम्हाला ॲपमध्ये टाकून देतो, अनलॉक करतो. ज्यांना डेमो अजून परचेस केलेले नाहीयेत त्यांना सुद्धा ते बघता येतील. मग त्या ठिकाणी तुम्ही OOPचा एकदा सिलेबस बघून घ्या. आणि त्याच्यातला पहिलाच कन्सेप्ट आहे बाळांनो, की व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट OOP, व्हॉट इज POP, आणि POP आणि OOP मधला डिफरन्स काय, हा कन्सेप्ट आहे. मग आता हे तर मी तुम्हाला थेरोटिकली सगळं सांगितलं, पण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की सगळ्यात पहिले आपल्याला काय क्लिअर करायचे, कन्सेप्ट क्लिअर करायचे. कन्सेप्ट क्लिअर केल्याच्या नंतर पुढे काय आपल्याकडे अजून सांगा, आठवतंय का पोंग्याव, पहिले आपल्याला काय क्लिअर करायचे, कन्सेप्ट. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर पेपरला काय विचारलं जाणार, किती आन्सर लिहायचं हे आपल्याला बघून घ्यायचंय. आणि मग त्याचा दंदन काय करायचा, रट्टा आणायचा आहे. आता तुम्हाला कन्सेप्ट तर कळलाय, पण कन्सेप्ट कळल्यानंतर पेपरला क्वेश्चन कसा विचारला जातो त्याच्यावर, किंवा पेपरला कुठपर्यंत लिहायचंय, कसं लिहायचंय, आपण त्याच्याकडे जाऊत पहिले. ठीक आहे, चला काय दिलंय बघा. सगळ्यात पहिले आता या ठिकाणी आपल्याला पहिलं युनिट कोणतं आहे बाळांनो, POP, प्रिन्सिपल्स ऑफ प्रोसिजर ओरिएंटेड, सॉरी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मग आता याच्यामधलं पहिलंच आहे बाळांनो, बघा लक्षात घ्या. काय पहिलंच क्वेश्चन बाळांनो, राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन POP आणि OOP. काही काही पेपरमध्ये 4 मार्काला विचारला जातो, काही काही पेपरमध्ये 2 मार्काला विचारला जातो. आपल्याला 4 मार्काला विचारू द्या, नाही तर 2 मार्काला विचारू द्या. जेवढा डिफरन्स दिला तेवढा जसाच्या तसा लिहायचा, म्हणजे लिहायचं. कळले ना, की आपल्याला कुठेही कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. चला आता काय काय डिफरन्स आहे एकदा व्यवस्थित बघा. पहिलं काय दिलंय, POP मध्ये फोकस कशावर आहे सांगा, फोकस इज ऑन प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे काय, फंक्शन. फंक्शन म्हणजेच काय, अल्गोरिदम. म्हणजे या ठिकाणी जो फोकस आहे बाळांनो, हा फोकस कशावर आहे, आपला प्रोसिजरवर. पण या ठिकाणी OOP मध्ये जो फोकस आहे, हा कशावर फोकस आहे, डेटा. कळलं ना, की पहिला पॉइंट काय, द फोकस इज ऑन प्रोसिजर, आणि इकडे काय, फोकस इज ऑन डेटा. पुढे काय सांगितलंय बघा, लक्षात घ्या. लार्ज प्रोग्राम्स आर डिवाइडेड इनटू मल्टिपल फंक्शन. प्रोग्रामला डिवाइड कशामध्ये करणार, मल्टिपल फंक्शन. ऑलरेडी सांगितलं, मेन प्रोग्राम किंवा लार्ज प्रोग्राम इज डिवाइडेड इनटू मल्टिपल फंक्शन. इथं बघा बरं, प्रोग्राम्स आर डिवाइडेड इनटू मल्टिपल ऑब्जेक्ट. इथं प्रोग्रामला कशा डिवाइड केलंय, मल्टिपल ऑब्जेक्ट मध्ये. कळतंय, पहिला पॉइंट काय सांगितलं, इकडे फोकस इज ऑन
पटपट बोला. फोकस इज ऑन प्रोसिजर किंवा फंक्शन म्हणा. फोकस इज ऑन फंक्शन, प्रोसिजर किंवा अल्गोरिदम. इकडे फोकस इज ऑन डेटा. इथं लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इंटू स्मॉलर फंक्शन. बोला रे. लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इंटू मल्टिपल फंक्शन. इथं द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू स्मॉलर ऑब्जेक्ट्स. कळलं नक्की. स्मॉलर ऑब्जेक्ट्स म्हणा किंवा मल्टिपल ऑब्जेक्ट म्हटलं तरी चालेल. पुढचा पॉइंट काय बघा, लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द फंक्शन्स शेअर ग्लोबल डेटा. मी मगाशी सांगितलं की इकडच्या साईडला डेटा कसा आहे, ग्लोबल डेटा आहे. ग्लोबल डेटा म्हणजे तो डेटा हाईड आहे का? डेटा इज नॉट हिडन. काय सांगितलं कळतंय काय? मोस्ट ऑफ द फंक्शन शेअर ग्लोबल डेटा. मोस्ट ऑफ द फंक्शन शेअर ग्लोबल डेटा अँड डेटा इज नॉट हिडन. पण इकडं काय सांगितलंय बघा, डेटा इज हिडन. डेटा काय सांगा, हाईड केलेला आहे. आणि ह्या डेटाला इट कॅनॉट बी ऍक्सेस्ड बाय द एक्सटर्नल फंक्शन. म्हणजे क्लासच्या बाहेरचे फंक्शन त्या क्लासच्या डेटाला ऍक्सेस करू शकणार नाही. कारण की त्या ठिकाणी मी ऍक्सेस स्पेसिफायर लावणार. कोणता? प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड. कळलं. 3 ऍक्सेस स्पेसिफायर. कोणते? प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. मग एक माझा क्लास आहे, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल डेटाला प्रोटेक्ट करायचं आहे. एक्सटर्नल एंटिटी म्हणजे काय मला एक सांगा. तुमच्या घरात तुमचा मोबाईल असेल. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड एक तर तुम्ही आई वडिलांना देता. शक्यतो तुम्ही बुरटे, तुम्ही त्यांना पण देणार नाही, मला गॅरंटी. कारण की तो तुमचा मोबाईल हा कसा आहे बाळांनो, तुमचा पर्सनल आहे. अरे हो की नाही. त्याचा जो डेटा आहे तो तुमचा कसा असला पाहिजे, हिडन असला पाहिजे. त्याचा पासवर्ड कोणालाही माहिती नाही. म्हणजे तुम्ही सोडून बाकीचे एक्सटर्नल एंटिटी त्या डेटाला ऍक्सेस करू शकत नाही. कळलं नक्की. घरात तुमच्या फ्रीज आहे. कोणी रोडनी चालता चालता येतंय, घरात येतंय, घरात येऊन पाण्याची बाटली काढताय पाणी पिताय. असं होतं का? नाही होत. आपण ज्यांना ज्यांना ठरवलं ऍक्सेस द्यायचा त्यांना देणार. त्या फ्रीज मधले जी बॉटल असेल, पाणी असेल, ते कोण पिणार? फक्त ते फॅमिली मेंबर पिणार. म्हणजे फक्त तेवढेच एंटिटी, ते फॅमिली मेंबरच फक्त त्या बॉटलला काय करणार? ऍक्सेस करणार. ते सोडून बाहेरचे जे एक्सटर्नल एंटिटी आहेत त्या वॉटर बॉटलला यूज करू शकत नाही. ते त्या डेटाला ऍक्सेस करू शकत नाही. कारण की तो डेटा कसा आहे? हिडन आहे. परत स्टेटमेंट बघा. डेटा इज हिडन. डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल एंटिटीज. कळले? एक्सटर्नल फंक्शन म्हणा किंवा एक्सटर्नल एंटिटीज. नक्की कळले? पॉइंट सांगत चला. पहिलं इकडे फोकस इज ऑन प्रोसिजर. फोकस इज ऑन प्रोसिजर. ऑनलाईन पाठ करायचं आहे बाळांनो, फक्त ठेवायचं नाहीये. फोकस इज ऑन प्रोसिजर. इकडे फोकस इज ऑन डेटा. इथं लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इंटू स्मॉलर फंक्शन्स. बोला रे. लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इंटू मल्टिपल फंक्शन्स. इथं प्रोग्राम्स आर डिवायडेड इंटू मल्टिपल ऑब्जेक्ट्स. इकडं मोस्ट ऑफ द फंक्शन शेअर ग्लोबल डेटा अँड डेटा इज नॉट हिडन. इथं काय सांगितलं सांगा? डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. बाहेरचे फंक्शन त्याला ऍक्सेस करणार नाहीत. कळलं नक्की? पुढे काय बघा, लक्षात घ्या. डेटा मूव ओपनली अराउंड द सिस्टम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. काय परत समजून घ्या. डेटा मूव ओपनली. डेटा कसा मूव होतोय? ओपनली. मग अशी बघितलं आपण, या ठिकाणी बघितलं. अजून स्टेटमेंट वाचून घ्या परत बघा. डेटा मूव ओपनली अराउंड द सिस्टम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. फंक्शन काय करतायत? त्या डेटाला काय करतायत? ट्रान्सफॉर्म करतायत फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर बाय कॉलिंग इच अदर. म्हणजे काय? लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय सांगितलंय परत बघा. बघा पीओपी मध्ये काय सांगितलं. या ठिकाणी हा जो काही डेटा आहे, हा डेटा कसा आहे? डेटा हा ग्लोबल डेटा आहे. हा ग्लोबल डेटा पकडा. सपोज x इज इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू किती आहे? 5. हा कोणता डेटा आहे सांगा? ग्लोबल डेटा आहे. या ठिकाणी 3 फंक्शन वापरले. या ठिकाणी एक फंक्शन 1 घेतलं, या ठिकाणी फंक्शन 2 घेतलं आणि या ठिकाणी फंक्शन 3 घेतलं. किती फंक्शन आहे सांगा? 3 फंक्शन. फंक्शन काय शेअर करतात सांगा? ग्लोबल रे. फंक्शन आताच बघितलं आपण. मोस्ट ऑफ द फंक्शन शेअर ग्लोबल डेटा. डेटा हिडन आहे का? बोला ना. पीओपी मध्ये डेटा इज नॉट हिडन. मग आता हा जो काही डेटा आहे बाळांनो, या डेटाला ऍक्सेस कोण करतोय? सगळे फंक्शन करतायत. म्हणजे हा एकच डेटा x इज इक्वल टू 5 हा इकडं पण जातोय, इकडं पण जातोय, इकडं पण जातोय. म्हणजे हा जो डेटा आहे हा या पूर्ण सिस्टीम, ही सगळी मिळून काय तयार झाली? आपली एक सिस्टीम. या पूर्णच्या पूर्ण सिस्टीम मध्ये आपला डेटा काय होते बाळांनो? ओपनली मूव्ह होते. ओपनली म्हणजे इझिली. इझिली म्हणजे त्याला कोणी यूज करू शकतो.
आणि मग हे फंक्शन काय करतात, या फंक्शनचं काम काय, हे काय करणार, या डेटाला ट्रान्सफॉर्म करणार. काय करणार, ट्रान्सफॉर्म. कशातून, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल फंक्शन 1 नी काय केलं, x ची व्हॅल्यू 5 आहे, 5 च्या ऐवजी 8 केली. मग आता मला सांगा x ची व्हॅल्यू 8 झाली की नाही. x ची व्हॅल्यू 8 फंक्शन 1 साठी पण आहे, अजून फंक्शन 2 साठी पण आहे, आणि फंक्शन 3 साठी पण आहे. फंक्शन 2 नी त्याची व्हॅल्यू चेंज केली आणि त्याच्यामध्ये परत 7 ऍड केला. 8 + 7 किती आला, 15. म्हणजे थोडक्यात हे फंक्शन काय करतायत, हा जो काही डेटा आहे या डेटाला काय करतायत, ट्रान्सफॉर्म करतायत. काय करतायत, ट्रान्सफॉर्म. स्टेटमेंट परत समजून घ्या. डेटा मूव ओपनली, डेटा मूव ओपनली फ्रॉम फंक्शन टू फंक्शन, फ्रॉम फंक्शन टू फंक्शन विदिन द सिस्टीम. ही काय सांगा, सिस्टीम. काय होते परत सांगा, डेटा मूव, एक तर डेटा मूव म्हणा किंवा फ्लो म्हणा. कसा फ्लो होणार, ओपनली. कशामधून सांगा, फ्रॉम फंक्शन टू फंक्शन थ्रू द सिस्टीम. कळतंय नक्की. आणि पुढे काय सांगितलं, हे जे काही फंक्शन आहेत हे फंक्शन ह्या डेटाला काय करणार, ट्रान्सफॉर्म करणार. द फंक्शन ट्रान्सफॉर्म द डेटा. परत समजून घ्या. आपल्या लक्षात घ्या बाळांनो, ह्याच्यावर थोडंसं फोकस करायचं आहे, कारण की याची प्रोग्रामिंग खूप सिंपल आहे बाळांनो. C++ ची प्रोग्रामिंग सी पेक्षा सोपी आहे, पण याच्यामध्ये थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. तुम्ही जर त्याला स्किप केलं तर मग तुम्हाला ओओपी कळणार नाही. तुम्हाला C++ कळणं आणि ओओपी युजिंग C++ कळणं याच्यामध्ये बराच फरक आहे. चला मग आता या ठिकाणी काय सांगितलं सांगा. चला, डेटा काय होतंय, डेटा मूव ओपनली अराउंड द सिस्टीम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. परत सांगा, डेटा मूव ओपनली फ्रॉम फंक्शन टू फंक्शन थ्रू द सिस्टीम किंवा अराउंड द सिस्टीम. फंक्शन काय करणार, त्या डेटाला काय करणार, ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर. कसं, बाय कॉलिंग इच अदर. म्हणजे एकमेकांना ते काय करणार, कॉल करणार. कसं कॉल करणार, काय कॉल करणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये बघायच्यात. काय सांगितलं स्टेटमेंट सांगा, परत बोला. काय दिले बोला. चला, डेटा पटपट बोला. डेटा मूव ओपनली अराउंड द सिस्टीम. डेटा मूव ओपनली अराउंड द सिस्टम, अराउंड द सिस्टीम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. आणि हे फंक्शन काय करतात, त्या डेटाला ट्रान्सफॉर्म करतात फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर बाय कॉलिंग इच अदर. त्यासाठी ते एकमेकांना काय करतात, कॉल करतात. आता पीओपी मध्ये डेटा ग्लोबल आहे, पण ओओपी मध्ये डेटा हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ओओपी मध्ये डेटाला कसं ट्रीट केलं जातं, इट ट्रीट्स द डेटा ऍज अ क्रिटिकल इलेमेंट. डेटाला सगळ्यात महत्वाचा इलेमेंट म्हणून कोण कन्सिडर करता, आपला ओओपी. ओओपी काय करतो बाळांनो, त्याला बाकीच्यांवर फोकसच नाही. ओओपीचा फोकस कशावर आहे, डेटा. ओओपी मध्ये फोकस कशावर आहे, डेटा. मग तो डेटाला कसा ट्रीट करतो, ऍज अ क्रिटिकल इलेमेंट, महत्वाचा इलेमेंट. कशामधला, प्रोग्राम डेव्हलपमेंटला. अँड इट डज नॉट अलाउ इट टू फ्लो फ्रीली अराउंड द सिस्टीम. म्हणजे तो त्याला फ्रीली मूव्ह होऊ देत नाही. इथं डेटा कसा फ्लो व्हायचा, कळतंय का नक्की. इथं काय सांगितलं होतं, डेटा मूव्ह ओपनली अराउंड द सिस्टीम. बोललं चला, डेटा मूव्ह ओपनली अराउंड द सिस्टम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. कळलं, फंक्शन काय करणार, फंक्शन ट्रान्सफॉर्म द डेटा फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर. नक्की कळलं. इथं काय सांगितलं, हा काय करतोय, इट ट्रीट्स द डेटा. हा डेटाला कसा ट्रीट करतोय, ऍज अ क्रिटिकल इलेमेंट. इट ट्रीट्स द डेटा ऍज अ क्रिटिकल इलेमेंट अँड काय करत नाही तो, इट डज नॉट अलाउ इट टू फ्लो फ्रीली अराउंड द सिस्टीम. सिस्टीम मध्ये तो त्याला इझिली फ्लो होऊ देत नाही. नक्की कळलं. पुढं या ठिकाणी जो अप्रोच आहे बाळांनो, हा कोणता अप्रोच आहे, टॉप डाऊन. आणि या ठिकाणी अप्रोच कोणता आहे, बॉटम. आता टॉप डाऊन अप्रोच कसा, प्रोग्राम कुठून सुरू व्हायचा रे, मेन फंक्शन पासून. आणि मेन फंक्शन पासून बाकीच्या गोष्टी व्हायच्या. मेन फंक्शन पासून आपण कोणाला कॉल करणार, फंक्शनला कॉल करणार. आठवतंय. आता इथं ओओपी मध्ये जो कन्सेप्ट आहे, ओओपी मध्ये मेन कन्सेप्ट असतो क्लास आणि ऑब्जेक्ट. कोणता कन्सेप्ट आहे, क्लास आणि ऑब्जेक्ट. आणि मग या ठिकाणी जो अप्रोच आहे, हा कोणता अप्रोच आहे, बॉटम अप. आता बॉटम अप अप्रोच कसा आहे हे मी तुम्हाला प्रोग्राम करताना दाखवून देईल, की याला का बॉटम अप म्हणायचं हे तुम्हाला प्रोग्राम करताना कळेल. कारण मी तुम्हाला आता नाही सांगू शकत की क्लास काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, मग मेन मध्ये आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवणार, तिथून फंक्शनला कॉल कसा करणार, हे मी तुम्हाला आता सांगता येणार नाही. पण आतापुरतं एवढं लक्षात घ्या की आपल्या पीओपी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये जो काही अप्रोच आहे, हा कोणता आहे सांगा, टॉप डाऊन अप्रोच आहे. आणि ओओपी मध्ये अप्रोच कोणता आहे, बॉटम अप अप्रोच. कळलं. पुढे काय दिलंय सांगा,
इट डज नॉट सॉल्व किंवा इट डज नॉट मॉडेल म्हणा किंवा सॉल्व म्हणा, इट डज नॉट सॉल्व रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम व्हेरी वेल. म्हणजे हा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकतोय का? नाही करू शकत. पण मग हा जो आपला ओपी आहे याचं कामच काय? इट इज यूज. याचं कामच काय? हा वापरलाच कशासाठी जातो? टू सॉल्व. काय सॉल्व करण्यासाठी? रिअल लाईफ प्रॉब्लेम असं म्हटलं तरी चालेल. पीओपी कशासाठी यूज करतो आपण? पीओपी इज नॉट यूज टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम किंवा पीओपी इट डज नॉट सॉल्व रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम व्हेरी वेल. पण ओपी काय करतो बाळांनो? इट इज यूज टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. लास्टला पॉइंट काय सांगा? पीओपी अप्रोच कशामध्ये बघितला आपण? सी प्रोग्रामिंग. ओपी अप्रोच कशामध्ये बघितला आपण? सी प्लस प्लस मध्ये. कन्सेप्ट कळला का नक्की? हा मेन डिफरन्स झाला पीओपी मधला आणि ओपी मधला. डायरेक्ट सी प्लस प्लस प्रोग्रामिंगला सुरुवात करता येणार नाही. जर तुमची इच्छा असेल की सर आपण डायरेक्ट सी प्लस प्लस प्रोग्रामिंग सुरू करू, तर उपयोग होणार नाही. इथपर्यंत नक्की कळले? पक्का? एकदा रिवाइज करायचं शॉर्ट मध्ये. सांगा चला आपण आता थोडेसे थेरॉटिकल पॉइंट बघू, एकदा रिवाइज करू. वेळ आहे आपल्याकडे कारण डीटीचं लेक्चर थोडं लेट आहे. चला पहिलं काय सांगितलंय सांगा. इकडे फोकस कशावर आहे? फोकस इज ऑन प्रोसिजर. इकडे फोकस कशावर आहे? फोकस इज ऑन डेटा. नक्की इथं हा लार्ज प्रोग्राम न बघता घेणार आहे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. जाताना जर आन्सर पाठ नसेल तर मी जाऊ देणार नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. ठीक आहे? ऑफलाईन मधले स्पेशली. सगळ्यात पहिलं काय सांगितलं बोला? फोकस इज ऑन प्रोसिजर. इकडे फोकस इज ऑन डेटा. इकडं लार्ज प्रोग्राम is divided into smaller functions. बोला रे, large programs are divided into multiple functions. इकडे सांगा programs are divided into multiple objects. कळलं? इकडे सांगा most of the function share global data and data is not hidden. बोला most of the function share global data आणि data hidden आहे का? नाही. पण या ठिकाणी काय सांगितलं सांगा? data is hidden and cannot be accessed by the external function. त्याला बाहेरचे फंक्शन ऍक्सेस करू शकत नाही. इकडे काय सांगितलं सांगा? हा पुढे बोला. data move openly around the system from one function to another function किंवा function to function. आणि फंक्शन काय करतात? त्याला ट्रान्सफॉर्म द डेटा फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. इकडं ओपी काय करतो? त्या डेटाला अंजारून गोंजारून घेतो. हा लय त्याला लाडात घेतो. इट ट्रीट्स द डेटा ॲज क्रिटिकल इलेमेंट इन प्रोग्राम डेव्हलपमेंट, प्रॉब्लेम डेव्हलपमेंट. आणि मग तो काय करतो? इट डज नॉट अलाउ इट टू फ्लो फ्रीली. तो त्याला सिस्टीम मध्ये फ्रीली फ्लो करायला अलाउ करत नाही. कळलं? कारण की त्याला त्या डेटाला काय करायचंय? हाईड करायचंय. नाही कळलं? पक्का? एक 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 पॉइंट घ्या. पाठ झाल्याशिवाय मी लेक्चर संपवणार नाही. पहिलं सांगा इकडे फोकस कशावर आहे? हा फोकस इज ऑन प्रोसिजर किंवा अल्गोरिदम. इकडे फोकस कशावर आहे? डेटा. इथं लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू मल्टिपल फंक्शन्स. बोला इकडं हा प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू मल्टिपल ऑब्जेक्ट्स. इकडं मोस्ट ऑफ द फंक्शन शेअर ग्लोबल डेटा. डेटा इज नॉट हिडन. इकडं सांगा डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. नक्की कळलं? इकडचं सांगा. डेटा मूव्स ओपनली अराउंड द सिस्टम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. आणि फंक्शन काय करणार? ट्रान्सफॉर्म द डेटा फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर. इकडच्या साईडला इट ट्रीट्स द डेटा एज द क्रिटिकल एलिमेंट इन प्रोग्राम डेव्हलपमेंट अँड डज नॉट अलाउ इट टू फ्लो फ्रीली अराउंड द सिस्टम. कळलं? पुढे काय सांगितलं सांगा? या ठिकाणी अप्रोच कोणता आहे? हा इकडे टॉप डाऊन अप्रोच. इकडे अप्रोच कोणता? बॉटम अप. हा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही. हा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरला जातो. आणि या ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती आहे? सी. इकडची प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती? सी प्लस प्लस. कळलं की नाही? मग इकडे बाकीच्या पण आहे. सी प्लस प्लस आहे, जावा आहे, पायथन, या सगळ्या लँग्वेज कशामध्ये येणार? आपल्या ओपी मध्ये. इथपर्यंत कळलं की नाही? पाठ झाले? बोला. दिसतंय का? व्हेरी गुड. छान. हे गाई बने. हा सांगा बळा. चला हा मस्त. हा आता ये बोर्ड कडे बघून सांगा मला. चला हा सगळ्यात पहिलं पीओपी. हा पीओपी मध्ये फोकस इज ऑन प्रोसिजर म्हणा किंवा फंक्शन म्हणा किंवा अल्गोरिदम. इकडे फोकस इज ऑन डेटा. इथं लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू मल्टिपल फंक्शन्स. इकडं प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू स्मॉलर ऑब्जेक्ट्स किंवा मल्टिपल ऑब्जेक्ट्स. कळलं? इकडं most of the function share global data and data is not hidden. Ikkada data is hidden and cannot be accessed by external function. Kallo? Ikkada data
moves openly around the system from function to function, आणि function transform data from one form to the another. इकडं it treats the data as a critical element and it does not allow it to flow freely. तो त्याला freely flow होऊ देत नाही. पुढे सांगा. 3 पांचट राहिले रे आता. हा टॉप डाऊन बॉटम अप. हा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही, हा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि इकडची प्रोग्रामिंग लँग्वेज सी आणि इकडे कोणाला सी प्लस. नक्की कळलं? किती डिफरन्स आहेत? 7. उद्या आल्यानंतर पहिले 7 डिफरन्स पाठ करून घेणार आणि मग पुढे जाऊ. कळतंय नक्की? जेवढं झालंय तेवढं पाठ झालं पाहिजे. आता हे तुम्हाला दिलंय मी, एवढ्या ह्याच्या तुम्हाला नोट्स टाकून देतो. प्रोग्रामिंगच्या जेवढ्या नोट्स दिल्या त्या लिहायला सुरुवात करा. अजूनही तुम्ही या आविर्भावात असाल की आपण नंतर करून असं करू तर उपयोग होणार नाही, कारण की 2.5 ते 3 मिनिट ओओपी बऱ्यापैकी कव्हर होतं बाळांनो. आणि ओओपी ज्यांचं सी प्लस प्लस झालंय मध्ये त्यांना विचारा सगळ्यात आवडीचा सब्जेक्ट कोणता, तर सी प्लस प्लस. कारण कन्सेप्ट इतके क्लिअर होतील तुमचे. पण त्यासाठी कन्सेप्ट यायच्या आधी त्याच्या बेसिक गोष्टी पाठ असणं गरजेचं आहे, ते माहिती असणं गरजेचं आहे. कळतंय नक्की? चला थांबायचंय ऑनलाईन. बाळांनो चला, सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे. डाऊट असतील तर विचारा बाळांनो. काही बोलायचं असेल, काही डाऊट्स असतील तर विचारा पटपट. ऑनलाईन मी एक काम करतो, तुम्हाला 1 मिनिट थांबा. हँडरेजचं ऑप्शन ऑन करतो. तुम्हाला काही डाऊट असतील तर हँडरेज करा बाळांनो. चला पटपट. थिअरी अच्छा. थिअरी इम्पॉर्टंट आहे का, हा सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे. बरं ठीक आहे चला. बरं थिअरी इम्पॉर्टंट आहे का, त्याच्याऐवजी मी आज काय शिकवलं का ते इम्पॉर्टंट आहेत का, पहिले ते बघू. चल नाही मला ते वाटलंच बरं का, की बऱ्याच जणांना वाटन सर प्रोग्रामिंग सी प्रोग्रामिंग आहे आणि तुम्ही भास्क्याच आहे ओपिन पीओपी कशाला काशी करायला आणलं, आहे की नाही? काय बाळांनो, तुमचे डाऊट महत्वाचे असतात तर ते सॉल्व्ह झालेच पाहिजेत. फक्त आता ते डाऊट सॉल्व्ह होण्यासाठी मला सापडलं तर बरं होईल. हा झालं का डाऊट सॉल्व्ह? अरे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग वर्सेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. हा पेपर आय स्कीमचा लेटेस्ट पेपर आहे आणि ह्या पेपरमध्ये 2 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन आलेला आहे. काय क्वेश्चन आहे बरं? थिअरी बघा बरं. फोकस इज ऑन डुईंग थिंग किंवा प्रोसिजर. इथं फोकस इज ऑन डेटा रादर दॅन प्रोसिजर. लार्ज प्रोग्रामला कशा डिवाइड केलंय? मल्टिपल फंक्शन. प्रोग्राम्स आर डिवाइडेड इनटू मल्टिपल ऑब्जेक्ट्स. हा डेटा मूव ओपनली अराउंड द सिस्टम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. इथं डेटा इज हिडन, कॅनॉट बी ऍक्सेस्ड बाय एक्सटर्नल एंटिटी. अजून बघा अप्रोच कोणता आहे? टॉप डाऊन. इथं कोणता आहे? बॉटम अप. लँग्वेज कोणती? प्रोसिजर ओरिएंटेड. ही लँग्वेज कोणती? ऑब्जेक्ट. डोकं लावू नका. कळलंय नक्की? ऑनलाईन बाळांनो लक्षात घ्या. तुम्हाला मी पहिलेच काय सांगितलं की आपल्याला सध्याचे फोकस करायचे. तुम्ही काळजी करू नका बाळांनो की फोकस आपल्याला मेन कशावर करायचंय बाळांनो, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग सी प्लस प्लस. फक्त आपल्याला सी प्लस प्लस ही प्रोग्रामिंग बघायची नाहीये. कळले? कारण काय होईल बाळांनो, जर तुम्ही फक्त त्याच्याकडेच लक्ष देत बसलं, प्रोग्रामिंग शिकवणं खरं सोपं आहे बाळांनो. सी प्लस प्लस प्रोग्रामिंग मध्ये काहीच नाही. मी तुम्हाला लक्षात घ्या, आज जर शिकवायला सुरुवात केली 15 दिवसामध्ये सी प्लस प्लसचे सगळे कन्सेप्ट सांगेल मी तुम्हाला. काय त्याच्यामध्ये std.h च्या ऐवजी आयोस्ट्रीम टाका, प्रिंट एफच्या ऐवजी सी आउट टाका, स्कॅन एफच्या ऐवजी cn टाका, प्रोग्राम रन झाला. व्हेरी गुड. आणि तुम्हाला बरं वाटतंय, मला बरं वाटतंय, उपयोग तर त्याचा काहीच नाही. साधा एक हिशोब लक्षात ठेवा. या सेमिस्टरला किंवा कुठल्याही सेमिस्टरमध्ये मला तुम्हाला इम्प्रेस करण्यात कुठलाही प्रकारचा अर्थ नाही. अजिबात. माझी म्यूट करा बाळांनो. म्यूट झाला असेल म्यूट करा. लक्षात घ्या, मला तुम्हाला इम्प्रेस करत बसण्याची किंवा मी काय, माझी प्रोग्रामिंग कशी, मी प्रोग्राम कसं करतो हे सांगण्यात मला अजिबात तथ्य नाही. तुम्हाला 70 पैकी 70 मार्क आले पाहिजेत, याच्यावर माझा फोकस राहील. एवढं मात्र लक्षात ठेवा. लक्षात घ्या. कारण काय होईल बाळांनो, तुम्हाला जर मी फक्त प्रोग्रामिंग शिकवत बसलो सी प्लस प्लस तर खरंच सोपं आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. पण मी तुम्हाला 2 प्रोग्राम देणार आणि तुम्ही घरी गेल्यानंतर ते शेमड्यासारखे 2 प्रोग्राम मला सांगा. ऍडिशनचा प्रोग्राम, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचा प्रोग्राम तुम्हाला करता आला, तुम्हाला वाटतं लय भारी काम झालं. काय उपयोग? ऍडिशन सबट्रॅक्शनचा प्रोग्राम पेपरला येणार आहे का? नाही येणार बाळांनो. बरं थिअरी तर स्किप करू शकत नाही ना आपण. बाळांनो, लॅपटॉप कधी घेतला पाहिजे? 3rd इयरला की 2nd इयरला? जर समजा फायनान्शियल प्रॉब्लेम्स नसतील तर आत्ता घेतला तर चांगला. फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर 3rd इयरला घेतला तरी चालेल. आणि लईच फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर नाही घेतलं तरी चालेल. फक्त मॅड वगैरे काही सब्जेक्टमध्ये लागतं. कळलं? तेवढ्याच ठिकाणी आपल्याला लागणार आहे. आणि परत एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की ज्यावेळेला हा प्रोग्रामिंग सब्जेक्ट शिकवला जातोय तर याच्या मागचं मेन टार्गेट जे काय असणार आहे माझं, या सेमिस्टरला जो काही सब्जेक्ट शिकवल मी, तर याचं मेन जे टार्गेट असणार आहे तर हे आपलं कशावर असणार आहे? तुमच्या सिलेबसवर. मी तुम्हाला फक्त प्रोग्रामिंग शिकवत बसणार नाही. मला पूर्ण 70 आउट ऑफ 70 मला एक सांगा, जर समजा तुम्हाला पीओपीतला डिफरन्स नाही कळला, वरवर फक्त कळलं आणि पेपरला लिहिता नाही आला तर काय अर्थ आहे?
तर त्याच्यामुळे पहिले आपण पूर्णच्या पूर्ण बेसिक कन्सेप्ट बघून घेऊ. एकदा ते कन्सेप्ट तुम्हाला कळले मग आपण कशाकडे जाऊ बाळांनो बाकीच्या गोष्टींकडे.